हॅलो स्टुडंट्स, आपण चॅप्टर 5वा इलेक्ट्रॉनिक काउंटर बघत आहोत. या इलेक्ट्रॉनिक काउंटरमध्ये लास्ट लेक्चरमध्ये आपण इंट्रोडक्शन बघितलेलं आहे आणि दुसरा जो पार्ट आहे त्याचं नाव आहे मल्टी व्हायब्रेटर, तो बघितलेला आहे. या चॅप्टरचा तिसरा आणि खूप महत्त्वाचा टॉपिक त्याचं नाव आहे फ्लिप फ्लॉप. कारण फ्लिप फ्लॉपमधूनच आपण काय करू शकतो, काउंटर तयार करू शकतो, रेजिस्टर्स तयार करू शकतो. म्हणजे ज्याच्यामधला काउंटर आणि रेजिस्टर्समधला मेन ब्लॉक जो आहे त्याचं नाव आहे फ्लिप फ्लॉप. ठीक आहे, हा जो काही फ्लिप फ्लॉप आहे हा मेन ब्लॉक आहे त्या काउंटर आणि रेजिस्टर्समधला. त्याच्यामुळे फ्लिप फ्लॉप जर समजला तर काउंटर आणि रेजिस्टर समजणार आहे. त्याच्यामुळे नीट लक्ष द्या, फ्लिप फ्लॉप. ठीक आहे, आता फ्लिप फ्लॉप काय आहे तर फ्लिप फ्लॉप मगाशी मी सांगितल्याप्रमाणे तर फ्लिप फ्लॉप हा लॉजिक गेट्सने आपण तयार करू शकतो. कोणत्या लॉजिक गेट्सने तयार करू शकतो तर नॉर गेट आणि नॅन्ड गेटने तयार करू शकतो. आता नॅन्ड आणि नॉरच का, कारण हे काय आहेत, मेन युनिव्हर्सल बिल्डिंग ब्लॉक्स आहेत किंवा युनिव्हर्सल गेट आहे. या गेट्स थ्रू किंवा या लॉजिक गेट्समुळे आपण काय करू शकतो, इतरही बेसिक गेट्स असतील किंवा इतरही सर्किट्स इझिली तयार करू शकतो. म्हणून त्यांना युनिव्हर्सल बिल्डिंग ब्लॉक्स असंही म्हणतात. ठीक आहे, तर मग ह्या नॉर गेटचा आणि नॅन्ड गेटचा वापर करून आपण फ्लिप फ्लॉप तयार करणार आहोत. आता फ्लिप फ्लॉप नावाचा अर्थ समजून घेऊयात. फ्लिप म्हणजे काय तर सेट म्हणजेच काय तर हे जे काही सर्किट असणार आहे, जे काही फ्लिप फ्लॉप सर्किट असणार आहे हे तुमचा आहे फ्लिप फ्लॉप. तर हा जो काही सर्किट असणार आहे हे सर्किट ऑपरेटेड बाय म्हणजे ऑपरेट होतं कुणामुळे तर 1मुळे किंवा 0. ठीक आहे, 1 और 0. 1ला आपण काय म्हणतो तर सेट म्हणतो. सेट यालाच दुसऱ्या अर्थ जर बघितला तर त्याला म्हटलं जातं फ्लिप आणि 0ला म्हटलं जातं रिसेट किंवा त्याला दुसरा अर्थ आहे फ्लॉप. ठीक आहे, म्हणून हा जो काय आपला फ्लिप फ्लॉप आहे त्याचं जर नाव बघितलं तर इट ऑपरेटेड बाय हा ऑपरेटेड इन 1 0 स्टेट किंवा 1 स्टेट, म्हणजे त्याला आपण सेट स्टेट म्हणतो किंवा रिसेट स्टेट म्हणतो किंवा त्याला फ्लिप स्टेट म्हणतो किंवा फ्लॉप स्टेट म्हणतो. आणि म्हणून त्याचं नाव दिलेलं आहे फ्लिप फ्लॉप. थोडक्यामध्ये फ्लिप फ्लॉप या शब्दाचा अर्थ तुम्हाला समजलेला असेल. तर हा फ्लिप फ्लॉप काय करतो तर हा एक मेमरी एलिमेंट आहे आणि हा एक बीट स्टोअर करून ठेवतो. किती बीट स्टोअर करतो, फिलिंग द ब्लँकसाठी प्रश्न विचारला जाऊ शकतो. फ्लिप फ्लॉप हा एक बीट स्टोअर करून ठेवू शकतो. ठीक आहे, हा एक मेमरी एलिमेंट म्हणून आपण त्याचा वापर करू शकतो. ठीक आहे, मेमरी युनिट म्हणून किंवा मेमरी एलिमेंट म्हणून आपण त्याचा वापर करू शकतो. समजले थोडक्यामध्ये फ्लिप फ्लॉप म्हणजे काय तर फ्लिप फ्लॉप हा लॉजिक गेट्स किंवा युनिव्हर्सल जे बिल्डिंग ब्लॉक्स आहेत नॉर गेट आणि नॅन्ड गेट यांच्यामधून आपण तयार करू शकतो. हा एक लॅच टाईप सर्किट असतं, ते कसं असतं आपण नंतर बघणार आहोत. त्याच्यानंतर फ्लिप फ्लॉप म्हणजे काय तर फ्लिप फ्लॉप जे सर्किट आहे ते ऑपरेट होतं बाय युजिंग 1 अँड 0 किंवा त्याला आपण 1ला सेट म्हणतो किंवा फ्लिप म्हणतो आणि 0ला रिसेट म्हणतो किंवा फ्लॉप म्हणतो. म्हणून त्याचं नाव फ्लिप फ्लॉप असं पडलेलं आहे. आणि फ्लिप फ्लॉप काय आहे तर फ्लिप फ्लॉप काय करतो, एक बीट स्टोअर करून ठेवतो. म्हणून त्याला काय म्हणतात, मेमरी एलिमेंट असं सुद्धा म्हणतात. ठीक आहे, आता नेक्स्ट ह्या फ्लिप फ्लॉपचे बेसिक सर्किट्स आहेत काही. बघा फ्लिप फ्लॉपचे काही बेसिक सर्किट्स आहेत, जसं की पहिलं RS फ्लिप फ्लॉप आहे, त्याच्यानंतर D फ्लिप फ्लॉप आहे, त्याच्यानंतर JK फ्लिप फ्लॉप आहे तिसरा, आणि JK फ्लिप फ्लॉपमधूनच मास्टर स्लेव्ह JK फ्लिप फ्लॉप आणि टॉगल फ्लिप फ्लॉप म्हणजे त्याला T फ्लिप फ्लॉप असंही म्हटलं जातं. तर T फ्लिप फ्लॉपसुद्धा आपण बघणार आहोत. जवळजवळ आपल्याला याच्यामध्ये 5 प्रकारचे फ्लिप फ्लॉप्स बघायचे. पण महत्त्वाचा जो RS फ्लिप फ्लॉप आहे म्हणजे हा बेसिक सर्किट आहे. प्रत्येक फ्लिप फ्लॉपमध्ये म्हणजे D फ्लिप फ्लॉपमध्ये बघितलं तर RS फ्लिप फ्लॉपच दिसेल तुम्हाला. JK फ्लिप फ्लॉप जर बघितला तर त्याच्यामध्ये सुद्धा RS फ्लिप फ्लॉप तुम्हाला दिसेल. म्हणजेच काय तर हा काय एक बेसिक बिल्डिंग ब्लॉक किंवा बेसिक सर्किट आहे जे की इतर फ्लिप फ्लॉपमध्येही वापरलं जातं. म्हणून या ठिकाणी तुम्हाला RS फ्लिप फ्लॉप नीट समजून घ्यायचा आहे. ठीक आहे, तर बेसिक सर्किट्स किती आहेत फ्लिप फ्लॉपचे किंवा फ्लिप फ्लॉपचे टाईप्स किती आहेत तर RS फ्लिप फ्लॉप आहे, D फ्लिप फ्लॉप आहे, JK फ्लिप फ्लॉप आहे. आणि JK फ्लिप फ्लॉपमधून मास्टर स्लेव्ह JK फ्लिप फ्लॉप, मास्टर स्लेव्ह ठीक आहे, म्हणजे एक असणारे मास्टर आणि दुसरा असणारे स्लेव्ह. ठीक आहे, म्हणजे एक असणारे ड्रायव्हर आणि एक असणारे लोड. तर त्या पद्धतीने मास्टर स्लेव्ह JK फ्लिप फ्लॉप आणि नंतर आहे टॉगल फ्लिप फ्लॉप. टॉगल म्हणजेच T फ्लिप फ्लॉप. ठीक आहे, तर हे जे काय फ्लिप फ्लॉप्स आहेत ते बघायचे आहेत आपल्याला. तर आता आपण पहिला जो फ्लिप फ्लॉप आहे RS फ्लिप फ्लॉप, ठीक आहे, त्यालाच म्हटलं जातं रिसेट आणि सेट फ्लिप फ्लॉप. ठीक आहे,
आर एस फ्लिप फ्लॉप. म्हणजे मी त्याला थोडक्यामध्ये आरला रिसेट म्हटलं, यसला सेट म्हटलं. का म्हटलं आहे ते आपण नंतर समजून घेणार आहात. ठीक आहे. आर एस फ्लिप फ्लॉप. ठीक आहे. तर हा आर एस फ्लिप फ्लॉप जो आहे ती मी मागाशी सांगितल्याप्रमाणे हा जो काय हा बेसिक सर्किट आहे आणि हा इतर फ्लिप फ्लॉप जे काय बाकीचे जे फ्लिप फ्लॉप आहे, म्हणजे के फ्लिप फ्लॉप असेल, डी फ्लिप फ्लॉप असेल, मास्टर स्लेव्ह जे के फ्लिप फ्लॉप असतील, टी फ्लिप फ्लॉप असतील, हे सगळे फ्लिप फ्लॉप्स बनवण्यासाठी, कन्स्ट्रक्ट करण्यासाठी हे त्याचं काय आहे आर एस फ्लिप फ्लॉप बेसिक सर्किट आहे. म्हणून आर एस फ्लिप फ्लॉप खूप महत्त्वाचा आहे. आता जर आर एस फ्लिप फ्लॉप जर बघितला तर आर एस फ्लिप फ्लॉपला 2 इनपुट असतात. ठीक आहे. एक असतो आर आणि एक असतो यस. 2 इनपुट्स हे काय झाले इनपुट आणि 2 आउटपुट असतात. एक असतो क्यू आणि एक असतो क्यू बार. ठीक आहे. हे काय झाले आउटपुट. त्यातला क्यू जो आहे तो काय आहे नॉर्मल आउटपुट आहे. ठीक आहे. हे काय आहे नॉर्मल आउटपुट आणि हे जे काय आहे त्या नॉर्मल आउटपुटचं काय आहे कॉम्प्लिमेंटरी आउटपुट आहे. हे त्याचं काय आहे कॉम्प्लिमेंट आहे. हे लक्षात घ्या. क्यू म्हणजे हे जे काही क्यू असणार आहे, क्यू समजा 1 असेल तर क्यू बार काय असेल 0. कारण क्यूचा जर बार केला, ठीक आहे, 1चा बार केला तर आउटपुट येणार आहे 0. अशा पद्धतीने तर हे क्यूचंच काय आहे कॉम्प्लिमेंटरी आउटपुट आहे. समजलं आहे सगळ्यांना. या आर एस फ्लिप फ्लॉपला 2 इनपुट आहेत, एक आर एक एस. हे 2 इनपुट्स आहेत आणि 2 आउटपुट आहेत. आता याचा ट्रूथ टेबल आपण समजून घेऊयात. बघा आर एस आणि 2 आउटपुट आहेत. हे झाले इनपुट आणि हे आहेत आउटपुट क्यू आणि क्यू बार. नीट समजून घ्या. बघा जर तुमचा आर आणि यस, आता इथे 2 इनपुट आहे पण नंबर ऑफ पॉसिबिलिटी कॉम्बिनेशन्स किती येतील तर 0 0 येऊ शकतं, 0 1 येऊ शकतं किंवा 1 0 येऊ शकतं किंवा 1 1 येऊ शकतं. आपण 4ही पॉसिबिलिटीज लिहिलेल्या आहेत. जर 0 0 इनपुट असेल म्हणजे आर आणि यस जर 0 0 असेल, समजा ही डायग्राम असेल त्याची, जर आर आणि यस जर 0 0 असेल तर काय आउटपुट येईल तर कोणतंही आउटपुट येणार नाही. जो अगोदरचा स्टेट होता किंवा अगोदरचं जे आउटपुट होतं तेच आउटपुट राहणार. किंवा ज्यावेळेस 0 0 असेल त्यावेळेस त्याला आपण म्हणतो नो चेंज. एन सी म्हणजे काय नो चेंज इन आउटपुट. ठीक आहे. आता समजा जर तुमचा आर 0 असेल आणि 1 यस जर 1 असेल तर तुमचं आउटपुट काय येईल तर तुमचं आउटपुट येईल सेट. कारण यस म्हणजे काय सेट जर म्हटलं आणि यस इज इक्वल टू जर 1 असेल, बघा या ठिकाणी तुमचा यस काय आहे 1 आहे तर तुमचा क्यू हा काय येईल 1 येईल. म्हणजे फ्लिप फ्लॉप काय होईल सेट होईल. ठीक आहे. आणि क्यू बार काय येईल 0 येईल. अपोजिट ना त्याच्या राईट. त्याच्यानंतर जर R1 असेल, बघा या ठिकाणी R1 आहे तर तुमचं आउटपुट काय येईल तर तुमचं आउटपुट येईल रिसेट. क्यू इज इक्वल टू 0 म्हणजे फ्लिप फ्लॉप काय झाला रिसेट झाला. क्यू जर 0 असेल तर क्यू बार 1 कारण त्याच्या कॉम्प्लिमेंटरी आहे. आणि जर हा मुद्दा लक्षात घ्या आता. आणि जर तो आर इज इक्वल टू 1 असेल आणि एस इज इक्वल टू 1 असेल म्हणजे दोन्ही इनपुट जर 1 असेल तर त्या ठिकाणी रेस कंडिशन ऑकर होते. आणि ही जी काय रेस कंडिशन असते ही कोणत्याच कामाची नसते. कोणत्याच कामाची नाही म्हणजे याला आपण काय म्हणूयात की ही गरजेचीच नसते थोडक्यामध्ये. ठीक आहे. म्हणजेच काय त्या फ्लिप फ्लॉपला समजतच नाही थोडक्यामध्ये ते की इनपुट काय येत आहे. त्याला आपण काय म्हणूयात रेस कंडिशन असं म्हणूयात. तर ही जी काही रेस कंडिशन आहे ती ऑकर या ठिकाणी होत असते ज्यावेळेस तुम्ही फ्लिप फ्लॉपला आरला पण 1 देता आणि यसला पण होतं. जसं की आपण मगाशी म्हटल्याप्रमाणे एक आपल्याला समजण्यासाठी जर आपण म्हटला की फ्लिप फ्लॉप एस इज इक्वल टू 1 असेल तर फ्लिप फ्लॉप सेट होईल आणि आर इज इक्वल टू 1 असेल तर फ्लिप फ्लॉप रिसेट होईल. पण दोन्हींना पण जर 1 1 दिलं ॲट अ टाईम तर काय होऊ शकतं फ्लिप फ्लॉप सेट रिसेट त्याला समजणारच नाही की काय चाललं आहे. म्हणून थोडक्यामध्ये काय तर आपण असं म्हणूयात की फ्लिप फ्लॉप सेट किंवा रिसेट होण्यासाठी दोघांमध्ये काय होईल रेस लागेल. ठीक आहे. एकदा रिसेट एकदा सेट एकदा रिसेट एकदा सेट अशा पद्धतीने काहीतरी आउटपुट येऊ शकतं. त्याच कंडिशनला काय म्हटलं जातं रेस कंडिशन असं म्हणू शकतो. आणि ही रेस कंडिशन जी आहे हे जे आउटपुट आहे हे कोणत्याच कामाचं नसतं हेही समजून घ्या. समजलं आहे तुम्हाला. फक्त याच्यामध्ये एक लक्षात ठेवा की 0 0 असेल तर नो चेंज आणि 1 1 असेल तर रेस. आता डिपेंड करेल की तुम्ही तो जो फ्लिप फ्लॉप आहे तो कोणत्या गेटने बनवणार आहात. आता हे जे काय दिलेलं आहे हा जो काही ट्रूथ टेबल दिलेला आहे हा कोणासारखा दिला आहे किंवा कोणाच्या गेट्समुळं दिलेला आहे तर हा नॉर गेटपासून जर तुम्ही फ्लिप फ्लॉप बनवला, ठीक आहे, नॉर गेटपासून जर आर एस फ्लिप फ्लॉप बनवला त्यासाठीचा हा ट्रूथ टेबल आहे. नॅन्ड गेटसाठीचा ट्रूथ टेबल थोडासा वेगळा असेल तो आपण नंतरच्या लेक्चरमध्ये समजून घेणार आहोत.
आता फक्त एवढंच लक्षात ठेवा की नॅन्ड गेटसाठीचा नॉर गेटसाठीची ही डायग्रॅम आहे, हा ट्रूथ टेबल आहे. ठीक आहे. आता आर एस फ्लिप फ्लॉप बाय यूजिंग गेट म्हणजे बाय यूजिंग नॉर गेट आणि नॅन्ड गेट समजून घेण्याच्या अगोदर आपण आता मगाशी म्हटल्याप्रमाणे की आपण नॉर गेटचा वापर करून किंवा नॅन्ड गेटचा वापर करून काय करू शकतो, आर एस फ्लिप फ्लॉप तयार करू शकतो. म्हणजेच काय तर नॉर गेट आणि नॅन्ड गेट हा फ्लिप फ्लॉपचा काय आहे, मेन बिल्डिंग ब्लॉक आहे, महत्त्वाचा घटक आहे. ठीक आहे. मग आता हा जो काही फ्लिप फ्लॉप जो आहे, हे फ्लिप फ्लॉप काय करतं की 2 गेट्स आर क्रॉस कपल्ड. ते काय केले असतात, 2 गेट्स जे आहेत म्हणजे एकच प्रकारच्या नॉर गेट किंवा नॅन्ड गेट. आपण एक एक्झाम्पल बघूया त्याच्या अगोदर की नॉर गेट हा डिसेबल स्टेट म्हणून आपण वापरतो आणि अँड गेट हा इनेबल स्टेट म्हणून वापरतो. आपण जर नॉर गेट नीट समजून घेतला असेल, बघा पहिला मी नॉर गेट समजून सांगतो, नीट समजून घ्या. हा तुमचा काय आहे तर बाबा नॉर गेट आहे. ठीक आहे. हा जर नॉर गेट असेल, हे त्याचं आउटपुट आहे, समजा हे त्याचं इनपुट्स आहेत, हे 2 त्याचे इनपुट्स आहेत. आता जर नीट समजून घेतला आहे तुम्ही नॉर गेट, तर नॉर गेटची एक खासियत तुम्हाला माहिती असेल, एक स्पेशलिटी माहिती असेल की समजा मी काय केलं, त्याचा नॉर गेटचा एक इनपुट जर 1 ठेवला. ठीक आहे. एक इनपुट जर 1 ठेवला तर दुसरं इनपुट आपल्याला माहिती नसलं तरी तुमचं वायचं आउटपुट काय येतं, 1 येतं, सॉरी 0 येतं. कसं बघा, आपण त्याचा ट्रूथ टेबल समजून घेऊ. बघा समजा ए बी त्याचे इनपुट्स आहेत, आपण त्याचा ट्रूथ टेबल समजून घेऊयात. 0 0 0 1 1 0 1 1. ठीक आहे. आणि जर नॉर गेटचं आउटपुट कसं येतं, काय असतं आउटपुट, नॉर गेटचा बुलियन इक्वेशन काय, ए प्लस बीचा बार, ए प्लस बी 0 प्लस 0 उत्तर येईल 0, त्याचं कॉम्प्लिमेंट काय येईल 1. ठीक आहे. याच्यात तुम्ही व्हॅल्यू टाकायच्यात ए प्लस बीचा बार, त्यावेळेस तुम्हाला आउटपुट भेटेल. इथे पण काय येईल आउटपुट 0, इथे येईल 0 आणि इथे येईल 0. म्हणजे हे त्याचे आउटपुट्स आहेत. हा त्याचा ट्रूथ टेबल आहे, कोणाचा, नॉर गेटचा. आता ह्या ट्रूथ टेबलकडे जर नीट बघितलं तुम्ही तर लक्षात घ्या, बघा ह्या खालच्या 3 पॉसिबिलिटी बघा. यात खालच्या 3 पॉसिबिलिटीजमध्ये तुम्हाला काय दिसतंय की ए किंवा बी यापैकी एक जरी इनपुट 1 असेल, म्हणजे बघा इथे B1 आहे, इथे A1 आहे, इथे ए किंवा बी दोन्ही पण 1 आहेत, म्हणजे कोणता तरी एक पकडा. बरोबर. दुसरं जे इनपुट असेल, बघा दुसरं जे इनपुट असू द्यात, मग ते 0 असू द्यात किंवा 1 असू द्यात, 0 असू द्यात किंवा 1 असू द्यात, आउटपुट काय येतं तुमचं 100% 0. आले लक्षात. म्हणजेच काय की नॉर गेटचं कोणतं पण एक इनपुट जर 1 असेल तर दुसरं काहीही असू द्यात, डोंट केअर, याला आपण म्हणूया एक्स असू द्या, डोंट केअर असू द्यात, आउटपुट मात्र 100% काय येणार आहे, 0 येणार आहे. आपण ते कोणत्या गोष्टीवरनं समजून घेतलं तर ट्रूथ टेबलमध्ये समजून घेतलं. बघा इथे 1 आहे तर दुसरं काय आहे 0, आणि तिसऱ्या कंडिशनमध्ये काय आहे, इथे काय 1 आहे आणि दुसरा पण 1च आहे, तरी आउटपुट काय येतं 0. आले लक्षात. म्हणून आपण याच्यावरून असं म्हणू शकतो की नॉर गेटचं एक इनपुट जर आपल्याला माहिती असेल आणि ती किती असेल, जर ते असेल 1, तर दुसरं इनपुट काहीही असू द्यात, 1 असू द्यात किंवा 0 असू द्यात, म्हणजे डोंट केअर असू द्यात, आउटपुट 100% तुमचं काय येणार आहे, 0 येणार आहे. म्हणजेच तुमचा हा जो काही स्टेट झाला याला काय म्हणायचं, डिसेबल स्टेट. ठीक आहे. याला काय म्हणायचं, डिसेबल स्टेट. ठीक आहे. आता आपण दुसरा जो गेट आहे नॅन्ड गेट, तो नॅन्ड गेट समजून घेऊया. ठीक आहे. आता नॅन्ड गेट जर नॉर गेट डिसेबलसाठी वापरतात तर नॅन्ड गेट इनेबलसाठी वापरतात. कशा पद्धतीने बघा, आता तुमच्या नॅन्ड गेटला हा जो काही सिम्बॉल आहे, सॉरी मी मग अशी डायग्राम काढताना हा ऑर गेट काढला होता, इथे जर बबल घातला तर नॉर गेट तयार होता बाय मिस्टेक. ओके. हा तुमचा अँड गेट आणि त्याला पुढे मी बबल काढला की तयार होतो नॅन्ड. ठीक आहे. नॅन्ड गेटला 2 इनपुट्स आणि हा त्याचा आहे आउटपुट वाय. आता समजा मी नॅन्ड गेटचा ट्रूथ टेबल बघितलं तर नॅन्ड गेटच्या ट्रूथ टेबलमध्ये जर तुम्ही एक इनपुट जर आपल्याला माहिती असेल ते असेल 0, तर दुसरं इनपुट काही असू द्या, आउटपुट 100% काय येणार 1. बघा समजून घ्या ट्रूथ टेबल. समजा ए बी ही इनपुट्स असतील नॅन्ड गेटला 0 0 0 1 1 0 आणि 1 1, तर आउटपुट काय येतं नॅन्ड गेटचं, तर इथे येतं 1, इथे येतं 1 आणि इथे येतं 1, इथे येतं 0. त्याचे बुलियन इक्वेशन आहे ए डॉट बीचा बार, याच्यामध्ये व्हॅल्यूज टाकून बघा 0 0, त्याच्यानंतर 0 1 1 0 आणि 1 1, तुम्हाला उत्तर येऊन जाईल. या पद्धतीने हा ट्रूथ टेबल तुम्हाला मिळेल. ठीक आहे. आता जर याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर बघा
ह्याच्यामध्ये पहिल्या 3 कंडिशन बघा, म्हणजे ह्या पहिल्या 3 कंडिशनमध्ये काय दिसते तुम्हाला, कोणतं पण एक इनपुट जर 0 असेल, बघा इथे 0 आहे, मी दुसऱ्या पेनने दाखवतो, इथे 0 आहे, त्याच्यानंतर इथे 0 आहे, इथे 0 आहे, दुसरं इनपुट 0 असू द्यात किंवा 1 असू द्यात, बघा इथे 0 आहे, इथे 1 आहे, इथे पण 1 आहे, पण आउटपुट मात्र काय येतं, 1च येतं. म्हणजे या गोष्टीवरून आपण काय म्हणू शकतो की एक इनपुट जर 0 असेल, दुसरा इनपुट काहीही असू द्यात, आउटपुट मात्र 100% काय येणार आहे, 1च येणार आहे. ठीक आहे. मग दुसरा इनपुट काहीही असू द्या, त्याला आपण म्हणू डोंट केअर. डोंट केअर म्हणजे आपल्याला त्याची गरज नाही, तो काहीही असू द्यात, तो माहीत नसला तरी चालेल, आपण काय करू शकतो, आउटपुट लगेच कॅल्क्युलेट करू शकतो की 100% आउटपुट काय येणार आहे, 1 येणार आहे. समजलं आहे सगळ्यांना. या स्टेटला म्हटलं जातं इनॅबल स्टेट. काय म्हटलं जातं, इनॅबल स्टेट. समजलं आहे. डिसॅबल स्टेट आणि इनॅबल स्टेट. तुम्हाला फक्त एकच गोष्ट समजून घ्यायची की जर नॉर गेट असेल आणि नॉर गेटचं एक इनपुट जर 1 असेल तर आउटपुट वाय काय येणार आहे, 100% 0च येणार आहे. आणि नॅन्ड गेट जर बघितला तर नॅन्ड गेटचं एक इनपुट जर 0 असेल आणि ते आपल्याला माहिती असेल तर 100% आउटपुट हे 1च येणार आहे. तर ही लक्षात घ्या. समजलं आहे सगळ्यांना. मग तुम्ही नॉर गेट वापरा किंवा नॅन्ड गेट वापरा. आता आपण काय करूयात, आर एस फ्लिप फ्लॉप बाय युजिंग नॉरची डायग्रॅम काढूया. ठीक आहे. हा तुमचा नॉर गेट, पहिला नॉर गेट, हा तुमचा दुसरा नॉर गेट. म्हणजे हे जे आउटपुट असेल हे क्यू आणि हे क्यू बार, आणि हे जे काही इनपुट आहे ते आहे आर आणि याचं आहे एस. ते बघा मी म्हटलं होतं मगाशी, हे जे फ्लिपफ्लॉप्स असतात हे एकमेकांना कसे असतात, जे काय किंवा लॉजिक गेट्स जे असतात, नॉर गेट किंवा नॅन्ड गेट, हे एकमेकांना लॅच केलेले असतात. लॅच केलेले म्हणजे काय, याचं आउटपुट बघा, याचं आउटपुट जे आहे ते याच्या इनपुटला दिलेलं आहे आणि याचं आउटपुट जे आहे खालच्याचं ते वरच्याच्या इनपुटला दिलेलं आहे. याला म्हटलं जातं लॅच. आलं लक्षात. तर अशा पद्धतीने तुम्हाला डायग्रॅम दिसेल. मगाची जी आपण ब्लॉक डायग्रॅम काढली होती आर एस फ्लिप फ्लॉपची, आर एस इनपुट, क्यू आणि क्यू बार आउटपुट, हा आहे तुमचा आर एस फ्लिप फ्लॉप. ठीक आहे. मग ही आर एस फ्लिप फ्लॉपचीच डायग्रॅम, त्याच्या आतमध्ये काय आहे तर बाबा असं सर्किट आहे. समजलं आहे सगळ्यांना. तर इथे आपण काय वापरलं आहे, नॉर गेट वापरलेला आहे. आता आपण याचं वर्किंग समजून घेऊया. ठीक आहे. आता समजा तुमचं फर्स्ट कंडिशनला, ठीक आहे, याचा ट्रूथ टेबल कसा येतो तर मग अशी सांगितल्याप्रमाणे आर यस, नेहमी घेताना आर पहिला नंतर यस घ्या. ठीक आहे. इथे क्यू आणि क्यू बार, मग अशी मी म्हटलं होतं नो चेंज नो चेंज, पहिलं येतं नो चेंज नो चेंज, क्यूला पण नो चेंज आणि क्यू बारला पण नो चेंज. 0 1 1 0 1 1, इथे यस 1 आहे म्हणजे काय होईल, फ्लिपफ्लॉप सेट होईल म्हणजे क्यू 1 क्यू बार 0. इथे रिसेट होतो आर इज इक्वल टू 1 आणि एस इज इक्वल टू 0 असताना बघा, म्हणजे इथे रिसेट होईल म्हणजे काय, क्यू 0 येईल, क्यू बार 1 येईल आणि इथे काय होतं, रेस कंडिशन ऑकर होते. आता आपण एक एक समजून घेऊयात याचं वर्किंग, ह्या ट्रूथ टेबल बरोबर येतो आहे की नाही आहे. ठीक आहे. आता समजा याच डायग्रॅममध्ये आपण व्हॅल्यूज टाकून बघूयात. आर इज इक्वल टू जर 0 घेतला, वर्किंग बघूयात आपण. आर इज इक्वल टू 0 घेतला, एस इज इक्वल टू जर 0 घेतला तर काय होतं आहे बघा, आर इज इक्वल टू 0 आणि एस इज इक्वल टू 0. जर आपण अशी कंडिशन घेतली, ठीक आहे, आर इज इक्वल टू 0 अँड एस इज इक्वल टू जर 0 घेतला तर काय होईल तर बघा, जर आर इज इक्वल टू 1 घेतला आणि एस इज इक्वल टू 1 जर घेतला तर बघा कोणतीच कंडिशन ऑकर होणार नाही. बघा या ठिकाणी हा फ्लिपफ्लॉप इनेबल होतो आहे किंवा ऑन होतो आहे का, नाही. हा पण फ्लिपफ्लॉप ऑन होणार नाही, कोणताच फ्लिपफ्लॉप ऑन किंवा ऑफ होणार नाही. ठीक आहे. कारण कंडिशन काय होती, इथे जर नॉर गेट 1 असेल तर आउटपुट तुमचं काहीतरी चेंज होईल, 0 1चं 0 होईल 0चं, पण जर तो 0 असेल, बघा नॉर गेटचा ट्रूथ टेबल आपण या ठिकाणी परत एकदा काढू. 0 0 जर असेल तर कोणताच चेंज होणार नाही. आपण एक एक्झाम्पल घेऊन बघूयात की समजा तुमचा या कंडिशनला क्यू जर 0 असेल, ठीक आहे, तर क्यू बार तुमचा 1च असेल. ठीक आहे. समजा क्यू जर 0 असेल तर काय होऊ शकतं, हा 0 कोणाकडे येईल, इथे येईल 0, राईट. समजून घ्या. आपण एक अझम्पशन केलं आहे, ठीक आहे, की समजा आपल्याला एकच व्हॅल्यू माहिती ना इथे की आर इज इक्वल टू 1 आणि एस इज इक्वल टू 1 हे माहिती आहे आपल्याला.
ठीक आहे. पण समजा आपण असं अज्युम केलं की तुमचा क्यू पण 0 आहे असं आपण अज्युम करू. अज्युम क्यू इज इक्वल टू 0. तर काय होऊ शकतं, तुमचं आर आणि यस हे काय झाले 0 0. नॉर गेटच्या ट्रूथ टेबलमध्ये बघा, नॉर गेटचा ट्रूथ टेबल 0 0, आउटपुट येतं 1 0 1 0 1 0 0 आणि 1 1 0. म्हणजेच ज्यावेळेस 0 0 असताना आउटपुट काय येतं रे 1. आलं का क्यू इज इक्वल टू 1, तेच राहील. म्हणजे काय याच्यात चेंज झाला का अज्युम केलं तर तेच आलं. ठीक आहे. पुन्हा एकदा बघा, हा जर 1 वरती गेला तर काय होईल 0 1 1 आणि 0 असं जर असेल बघा 0 1 0 1 जर असेल 0 1 हे जर कंडिशन बघितलं आउटपुट काय येतं 0. पुन्हा हा 0 खाली जातो आहे, पुन्हा हा 1 वरती जातो आहे. म्हणजे आउटपुट चेंज होतं आहे का नाही. म्हणजे आउटपुट जे आहे ते आहे तेच राहतं. म्हणून त्याला म्हणतो आपण आर इज इक्वल टू आणि एस इज इक्वल टू जर 1 असेल तर नो चेंज, क्यू आणि क्यू बारमध्ये कोणताही चेंज होत नाही. आता मी पुन्हा एकदा हे पुसतो, नेक्स्ट कंडिशन घेऊन बघूया. ठीक आहे. नेक्स्ट कंडिशनमध्ये काय होतं आहे तर तुमचा आर इज इक्वल टू 0 आहे आणि एस इज इक्वल टू 1 आहे. आर इज इक्वल टू मी 0 घेतो, एस इज इक्वल टू 1 घेतो. आता एस इज इक्वल टू जर 1 असेल, मग अशा सांगितल्या डायग्रॅममध्ये दाखवल्याप्रमाणे नॉर गेटचा एक इनपुट जर आपल्याला माहिती असेल आणि ते काय असेल 1 असेल, तर दुसरं इनपुट माहीत असलं किंवा नसलं आउटपुट काय येणार आहे 0च येणार आहे. नॉर गेटचं एक इनपुट माहिती आहे ते आहे 1, आउटपुट 0च येणार आहे. इथे एसची कंडिशन बघा, एस 1 आहे, दुसरं इनपुट माहिती असू द्यात किंवा नसू द्यात आउटपुट काय येणार आहे 100% 0 येणार आहे. हे 0 कुणाकडे गेलं वरती गेलं 0 0. नॉर गेटच्या ट्रूथ टेबलमध्ये बघा 0 0 आउटपुट येतं 1 बरोबर. मग इथे मी 0 0चं आउटपुट लिहितो 1. समजलं आहे सगळ्यांना नक्की. आता इथे क्यू इज इक्वल टू 1 आला, क्यू बार इज इक्वल टू 0 आला. लिहून टाका क्यू इज इक्वल टू 1, क्यू बार इज इक्वल टू 0. म्हणजे कंडिशन आपली सॅटिस्फाईड झालेली आहे. नेक्स्ट कंडिशनच्या अगोदर मला सगळे पुसून घेऊ द्यात. ओके. आता नेक्स्ट कंडिशन काय आहे तर आर इज इक्वल टू 1 आहे, एस इज इक्वल टू 0 आहे. जर आर इज इक्वल टू 1 असेल तर नॉर गेटची स्पेशालिटी कोणताही एक इनपुट जर 1 असेल तर आउटपुट 100% काय येणार 0. दुसरं इनपुट माहिती असू द्यात किंवा नसू द्यात आउटपुट आलं 0. 0 जर आलं ते 0 कोणाकडे गेलं तर इथे आलं 0. ठीक आहे. इथून इथे कनेक्शन आलं, इथे आलं राईट. इथे आल्याच्या नंतर 0 0. आता एस इज इक्वल टू आणि हे जे काही दुसरं इनपुट आहे ते 0 0 0 काय येतं नेहमी 1 येतं. ते मी इथं लिहून टाकलेलं आहे. म्हणजेच काय तर फ्लिप फ्लॉप तुमचा झाला रिसेट. क्यू इज इक्वल टू 0 आणि क्यू बार इज इक्वल टू 1 ते मी त्या ट्रूथ टेबलमध्ये लिहिलं. क्यू इज इक्वल टू 0, क्यू बार इज इक्वल टू 1. म्हणजे फ्लिप फ्लॉप काय झाला तुमचा रिसेट. इथे काय झाला होता सेट. समजलं आहे. आणि शेवटची कंडिशन जर दोघेही 1 असतील तर जर दोघेही 1 असतील तर आता तो काय होईल डिसॅबल स्टेटमध्ये जाईल. कारण का तुमचा नॉर गेट जो आहे त्याचं जर एक इनपुट जर 1 असेल तर बघा आता हो समजा हा फर्स्ट गेट असेल नॉर गेट, हा सेकंड नॉर गेट असेल तर फर्स्ट नॉर गेट आणि सेकंड नॉर गेट यांच्यामध्ये काय होईल डिसॅबल होण्यासाठी काय होईल रेस लागेल. त्यालाच आपण काय म्हणतो रेस कंडिशन असं म्हणतो. आणि ही जी काही स्टेट असते ही नॉट अलाउड किंवा नॉट अलाउड जी काय आहे ती स्टेट असते. म्हणजे याचा काही उपयोग याचा या स्टेटचा किंवा या आउटपुटचा कोणताही उपयोग होत नाही. त्याला आपण नॉट अलाउडेड स्टेट किंवा रेस कंडिशन असं म्हणतो. समजलं आहे सगळ्यांना. याचं वर्किंग ही त्याची डायग्रॅम आहे, हा त्याचा ट्रूथ टेबल आहे. समजलं आहे. आणि हे त्याचं मी 4 केसमध्ये उत्तर किंवा त्याचं वर्किंग सांगितलेलं आहे. ठीक आहे. तर इथे आपला नॉर आर एस फ्लिप फ्लॉप संपलेला आहे. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण नॅन्ड आर एस फ्लिप फ्लॉप समजून घेऊया.